आहे मीनाक्षी कामत. बेळगावहून पळून आली आहे. आणि मीनाक्षी ही आहे तेजा अक्का, माहिती आहे मला. आणि ही प्रेरणा अक्का. आणि ही वाकड्या केसांची मिट्टू अक्का. हो ना? हो. ते गोफड फिरवताना बघितलं बघा, तुम्ही फायटिंग करत होतात तेव्हा. ते श्वेता अक्का नाही आली, ते कुठे असतं? ही सेम आपल्या श्वेतासारखी आहे ना. अगदी श्वेतासारखी बोलते सोलापुरी, किंवा जरा जास्तच सोलापुरी बोलते. नाही यो पाप, त्यांचं ते वेगळं असतं आणि आमचं वेगळं असतं बघा. काय भाषा हो, ते सेम नसतं. भाषेबद्दल बोलत होती. पण तू रोबोटिक्स म्हणजे नक्की काय शिकणार आहेस? अगं प्रेरणादी, आता ते माणसांसारखे रोबोटिक मशीन्स निघाल्यात ना, जे असे चालतात बघ. ऐक ना काय एक्सप्लेन करतेस, जरा नीट समजावून सांग ना. सो बेसिकली हे एक ऍडव्हान्स्ड सायन्स आहे. म्हणजे घरातली साफसफाई करण्यापासून ते सर्जरी करेपर्यंत म्हणजे सगळ्या कामांमध्ये माणसांना या रोबोट्सची मदत होते. म्हणजे खूप हेल्पफुल आहेत माणसांसाठी रोबोट्स. स्वामी, आणि हे एवढं ऍडव्हान्स्ड सायन्स ही चिमुरडी शिकणार आहे? मीनाक्षी, तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पण हे सगळं करण्याची हिंमत कोणामुळे आली ग? वल्लरी अक्काकडून. अगं, ही आत्ता लक्षात आलं माझ्या. मी ऍक्च्युली घरनं येताना आज नाश्ता बनवून आणलाय. मीनाक्षी, तुला आवडेल खायला? खाऊन बघा. हे घे, आवडेल तुला, आय एम डॅम शुअर. तेजाताई, मी काय म्हणते, अगं थांब ना, खाऊ दे ना तिला. हे घे, खा खा खाऊन बघ. बघ कसं वाटतंय. अय्यो, वाटत चव नाही याला. काय हे बकवास. अय्यो मेरी जान. काय सॉलिड बोललीस यार मीनाक्षी, तू मान गए. अगदी खरंय तुझं मिठू. मी काय म्हणते, हिला आपल्या ग्रुप मध्ये सामील करून घेऊया आपण. आपली 6वी मैत्रीण मीनाक्षी झालीच पाहिजे. आपल्या तेजा भाईला असं डायरेक्ट तोंडावर बोलणारं कोणीतरी असायला हवं ना आपल्या ग्रुप मध्ये. हे घे, मी तेच सांगत होते तुम्हाला. मी पोहे बनवलेत. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಕ್ಕ, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. काय झालं, हे पण नाही आवडले का? नाही हो, म्हणजे खूपच चांगले झाले ते बघा. पण ते इटली असती तर अजून मज्जा आली असती बघा. कर कर, अजून लाड कर. काय इटली इथे नाही. इटली हवी असेल तर युरोपला जायचं. तेजाताई, थांबा ना जरा. मीनाक्षी, तू आत्ता पोहे खाशील, मी तुला नंतर इडली देते, चालेल? घे. स्वामी, मीनाक्षी इडली म्हणली ना? ती इडली म्हणता क्षणी माझ्या पिल्लूला पण इडली खायची इच्छा झालीये. आत्ता? हो, आत्ताच. मला कोणीतरी आणून द्या ना प्लीज, लवकर. पिल्लूला हवी इडली? हो. म्हणजे परत डोहाळे?
हो, आण ना ग मिठू प्लीज. मी घेऊन येते नाक्यावरून. ओ ओ ओ मॅडम थांबा. नाही, कुठल्या तरी भलत्याच ठिकाणावर घेऊन येशील. सेफ्टीचा प्रश्न आहे, त्यामुळे मी चांगले रेटिंग्स वाल्या रेस्टॉरंटमधनं मागवते. बर. झाली ऑर्डर इडली, येते 20 मिनिटात. थँक्यू अक्का. अय्यो काय फ्रेंड तुम्ही. मला इडली खायला मिळावी म्हणून त्यांनी नाटक केलं बघा. अरे थँक्स अक्का. मीनाक्षी. आम्ही कसली हुशारी मीनाक्षी. ए मुलींनो, ठरलेलं आहे, आपल्या गँग मधली 6वी बुलबुल मीनाक्षी. ठरलं. हो ना. आधी इडलीचे पैसे दे. एक गप ग तेजा. का मी कशाला उगाच तुला काळजी नको करू. तेजात नाही, मी देते तुम्हाला. कसले भांड्यावर ना. तेजा, लक्ष कुठे तुझं? बेल वाजती अगं. काय जाऊ दे, आता काम करतेस ना तू. मी आलीये, उघडते मी दार. अरे हर्षित दादा या. बसा, मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. काय रे, मीटिंगला गेला होतास ना? कशी झाली मीटिंग? नाही म्हणजे काही ठरलं का? कुठली कुठली थीम फायनल झाली हर्षित? नाही म्हणजे मीटिंग मध्ये अजून काय काय झालं? हे घ्या पाणी. थँक्यू प्रेरणाताई, थँक्यू. मी काय म्हणते, तुम्ही खूप दमला असाल ना, मी मस्त गरम गरम चहा करते, म्हणजे तुम्हाला छान फ्रेश वाटेल. अरे क्यों आप? अहो हर्षित दादा, करते मी, डोंट वरी. त्यामुळे मी मस्त चहा ठेवते, तोपर्यंत तुम्ही दोघं छान गप्पा मारा. हर्षित हर्षित सॉरी ना. ऐक ना, अरे ते का रागवलंयस एवढं माझ्यावर? मी काय केलं इतकं रागवणं एवढं? तू काल रात्री कशी वागली माझ्या बरोबर? कुछ याद आ रहा है? कितने प्यार से तुझे बुला रहा था. तू माझ्या अंगावर ओरडली, चिल्लाई मुझ पे, ऐसे वस्कन ओरडली माझ्यावर. ये कैसा बर्ताव है यार? रोमांस रोमांस कुछ समझ में नहीं आता क्या तुम्हें? क्या यार तेजा? ऐक ना, मी नहीं नहीं नहीं, देख झोपेत होते. देख देख सुन, मैं कुछ नहीं सुनना चाहता. बहुत थक गया हूँ, मुझे इस पे बात नहीं करनी. सॉरी. ऐक ना, मी सॉरी म्हणते ना. अगं मीनाक्षी, काय ग, माझ्या पुस्तकांसोबत तू काय करतेस? वल्लरी अक्का, तुला एवढी दोड्ड बुक्स वाचता कशी येतात? हा, दुड्डू म्हणजे? म्हणजे इतकी मोठी जाडी पुस्तकं वाचता कशी येतात म्हणते मी. मला फार प्राऊड वाटतं बघा तुमचं. मीनाक्षी, माझ्यापेक्षा जास्त कौतुक तुझं आहे, कारण तू रोबोटिक्स या विषयावर अभ्यास करतेस. खरंच सोपं नसतं ते. अक्का, माझे अप्पा एक रिपेअरिंगचं दुकान चालवतात. मी फ्री असलो की त्यांच्या दुकानावर जातो. ते मशीन रिपेअर वगैरे करतात, ते पाहायला आणि करायला मला आवडतं बघा. तुंबा इंटरेस्ट. पण माझ्या तिकडे सगळे म्हणतात की हुडगीचं काम नाही बघा. पण मला तर आवडतं. मग मी काय केलं, बुक्स आणले बघा, आणि ते कसं बनवायचं ते बघितलं. आता मी हे शिकून मोठी झाल्यावर पैसे कमवणार आणि माझ्या अप्पांना
तुंबा खुशी होणार आहे बघा. मीनाक्षी, खरंच का? किती कमी वयात हे सगळं शिकतेस तू. किती मेहनत घेतेस रोबोटिक्स साठी. एक दिवस फक्त तुझ्या अम्मा अप्पांना नाही तर अख्ख्या गावाला तुझा अभिमान वाटेल. आणि मग त्या दिवशी वल्लरी अक्काचा होणारा सत्कार आहे तसा तुझाही सत्कार करू आम्ही. आता हे काय आणि आमच्या आश्रमात वल्लरी अक्काचा सत्कार होणार आहे. ती खूप मोठी वकील आहे ना, त्यामुळे तिचा सत्कार होणार आहे आणि तोही मंजुषाताईंच्या हस्ते. मंजुषाताई म्हणजे त्या थोर समाजसेविका मंजुषाताई, त्यांच्या हस्ते माझा सत्कार होणार आहे. अहो, ही खरंच किती मोठी गोष्ट आहे. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन तुझं. थँक्यू. मी तुम्हाला सांगू नाही शकत आता मला किती आनंद होतोय. मी जेवढं मोठं काम नाही केलंय त्याहून जास्त मोठं काम मंजुषाताईंनी केलंय. मी त्यांच्या पुढे काहीच नाही हो. मी तुम्हाला नाही सांगू शकत मला आता किती आनंद होतोय. मंजुषाताईं हस्ते माझा सत्कार होणार आहे. अगं असं का बोलतेस वल्लरी? हे बघ, मंजुषाताईंनी तुझी दखल घेतली म्हणजे यू ट्रूली डिझर्व इट. तुला माहितीये का, आमच्या आश्रमाच्या सर्वे सर्वा तर आहेतच त्या, पण त्यांच्या अंडर 50 आश्रम आहेत. खूप मोठं प्रस्थ आहेत त्या. मीनाक्षी, ऐकलंस का? मंजुषाताई आहेत ना, त्यांचे 50 आश्रम आहेत आणि ते चालवण्यासाठी त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी सुद्धा विकली. आणि आता अनाथ मुलं, निराधार महिला यांच्यासाठी त्या काम करतात. आणि अशा व्यक्तीच्या हस्ते तुझ्या वल्लरी अक्काचा सत्कार होणार आहे. खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मिठूताई, कधी असणार आहे सत्कार? तर आज आपण इथे जमलो आहोत एका अशा व्यक्तीसाठी जी अत्यंत निस्वार्थीपणे समाजासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगते. गोरगरीब अडले नडलेले तिच्याकडे आपला आधार म्हणून पाहतात. समाजासाठी झटणे आणि त्यांच्यासाठी चंदनासारखे झिजणे यातच ती व्यक्ती धन्यता मानते. अरे बसा 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 बसा, कार्यक्रम सुरू आहे. बसा बसा बसा. अरे ताई, इथे बसा ना प्लीज. नाही राहू दे, कार्यक्रम सुरू आहे. सुरू करा सुरू करा.
आपण इथे जमलो आहोत आपल्या सत्कार मूर्तीचा गौरव करण्यासाठी, आणि तोही तितक्याच उंचीच्या व्यक्तिमत्वाकडून. तर आता सुप्रसिद्ध ॲडव्होकेट सौ वल्लरी मनोज भामरे यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मंजुषाताई यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मंजुषाताई यांचं. अरे बस, राहू दे राहू दे. आज आपण ज्यांचा सत्कार करणार आहोत त्या ॲडव्होकेट वल्लरी मनोज भामरे खरं तर खूप खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सत्कार करणारे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे हातही खरं तर तेवढेच मोठे असायला हवे. पण माझे हात तेवढे मोठे नाहीत. यांनी समाजातल्या शोषितांना, उपेक्षितांना जो आधार दिलाय, त्यांच्यासाठी जे कष्ट उचललेत, त्याच्या पुढे मी कोणीच नाही. पण आज मी समस्त महिला वर्गाच्या वतीने तुमचे आभार मानते. मंजुषाताई, अहो काय करताय तुम्ही हे? आभाळाने जमिनीसमोर कधीच चुकू नये. तुम्ही नाही, मी तुमच्या पाया पडायला हवं. नाही अहो, तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप मोठा आदर्श आहात. वल्लरी, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. मंजुषा मॅडम प्लीज, तुम्ही मला आहो जाऊ नका करू. मी लहान आहे. पण वल्लरी, तुझ्या बुद्धिमत्तेचा आलेख हा गगनचुंबी आहे, आणि तरीही पाय मातीला धरून आहेत. त्यामुळे हा नमस्कार हवाच. आणि खरं सांगू का, माझ्या हातून तुझा सत्कार होतोय हा माझा सन्मान आहे. मिथिला, चला. गार्गी, हेतश्री, मुलींनो, तुम्ही सुद्धा या, फोटो काढू. मिठूताई या ना. मीनाक्षी, वल्लरी, खरं तर ही आपली पहिलीच भेट आहे. पण तू आम्हाला अजिबातच नवीन वाटत नाहीयेस. त्याचं कारण माहितीये? कारण तू सतत आम्हाला वृत्तपत्र, न्यूज चॅनलवरती दिसत असतेस, भेटत असतेस, आणि दरवेळी तुझ्याबद्दलचा आदर वाढतच जातो. थँक्यू मॅडम. बरं, माझी एक समस्या होती, त्याच्यासाठी मला तुझी मदत हवी होती. बोला ना. माझ्याकडे काही महिला आहेत, त्यांचा हुंड्यासाठी अतोनात छळ झालाय. तू त्यांना मदत करू शकतेस? मॅडम, अशा कामासाठी मी नेहमीच पुढे असते. आणि प्लीज तुम्ही मला रिक्वेस्ट करत जाऊ नका. आदेश करा. तुमचं काम झालंच म्हणून समजा. थँक्यू. बरं वल्लरी, निघायचं का? हो चला. एक मिनिट. मीनाक्षी, निघायचं ना? मजा आली? ही तुमची मुलगी? नाही, पण मुलीसारखीच. आई,
नाही हो अक्का, मी तुमची हुडकी कुठे, मी तर तुम्हाला अक्का म्हणते, म्हणजे मोठी बहीण बघा. फार हुशार आहे. नाव काय बाळा तुझं? मीनाक्षी कामत आहे. एक मिनिट. हा संदेश, हा मॅडम. चॉकलेट. मग बाळा काय करतेस तू? मी बेळगावहून आले रोबोटिक्सची एक्झाम मध्ये यायला. हो. हे घे माझ्याकडून छोटस गिफ्ट. थँक्यू मॅम. अगं राहू दे, खूप मोठी हो. चला निघायचं. हो. मिठूताई तुम्ही येता ना? तुम्ही वा पुढे, मी थोडं कामावरून येते. बरं ठीक आहे. चला. काय मग चॉकलेट मिळालं आता, खूप खुश असशील ना? मिथिला छान काम केलंस. या कार्यक्रमासाठी वल्लरीचं नाव सुचवलंस. थँक्यू ताई. आम्हाला खूप छान वाटलं. हो, खरं तर वल्लरीकडे माझं एक वेगळंच काम होतं. मी एका कामासाठी आश्रमात गेले होते. तिथे मला कळलं की मिठू आज रजेवर आहे. मला जरा काळजी वाटली. म्हटलं चौकशी करूया मिठूची तब्येत कशी आहे म्हणून. अच्छा. तेव्हा मला तुमच्याकडच्या या कार्यक्रमाबद्दल कळलं. मग विचार केला की आपणही जावं आणि आशीर्वाद देऊन यावे. खरंच इतका छान कार्यक्रम आहे हा, बाईचं बाईपण साजरा करण्याचा. मला राहवलं नाही म्हणून मी लगेच आले. पण वल्लरी, काम होतं माझं तुझ्याकडे. तू कार्यक्रमात आहेस तर आपण नंतर निवांत बोलू. नक्की. अगदी नक्की. चला आता मी निघते. भेटू आपण. येते. हॅलो. हो हो, मला माहिती आहे 25 मुली पाठवायच्या आहेत. अहो पण कोटाच पूर्ण नाही झाला तर गाडी कशी पाठवणार? 24च मुली झाल्या होत्या, पण अगदी आत्ताच 25वे पाहून आले. आता कोटा पूर्ण झालाय. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मी मापात पाप करतच नाही. ते लवकरच गाडी सुटेल असं कळवा त्यांना. माझे अप्पा पण ना तुमच्यासारखेच. मी सांगायच्या आधीच माझ्यासाठी कपडे आणतात. तुम्हाला पण एक बेबी गर्ल हवी. तुमच्यासारखे चांगले लोक असतात ना, त्यांनाच देव बेबी गर्ल देतो. तुम्ही पण बेबी गर्लचे पप्पा होणार आहे. मीनाक्षी, तुझ्यासारख्या निष्पाप मुलांचे आशीर्वाद फळतात असं मी ऐकलं होतं.
बाळा मीनाक्षी, मला जर मुलगी असती तर ती अगदी तुझ्यासारखी स्मार्ट आणि गोड असती. पप्पा उद्या भेटेल हो ग बाई. मीनू चल आटप लवकर. झालं का तुझं आवरून? बरं पाण्याची बॉटल घेतली आहे ना? हां बरं तुला सरबत वगैरे काही हवंय का? थकवा वाटलं तर मध्ये पिशील ना? काय अगं हसतेस का अशी? अक्का तुम्ही ना माझ्या अम्मा सारखी आहे बघा. ती पण मला तुमच्यासारखे सारखे प्रश्न विचारत बसते बघा. हसू नको, आवर पटकन. आणि मला सांग, हॉल तिकीट ठेवलंस का? अय्यो आतमध्येच राहिलं. शाबास. हॉल तिकीट शिवाय कोण एंट्री देणार आहे? जा पटकन घेऊन ये. बघू अजून काय काय भरलंय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिठूताई. मिठूताई बरं झालं तुम्ही आलात. मी काय म्हणते, मी आत्ता मीनाक्षीला एक्झाम सेंटरला सोडतेय, पण मला जर कोर्टात जावं लागलं तर तुम्ही प्लीज तिला पिक कराल का एक्झाम नंतर? हो आणेन ना. मीनाक्षी चल आटप लवकर. काय हो मिठूताई, काय झालं? अगं पेपरमध्ये बातम्या बघ काय आल्या आहेत. आपल्या एरियामधली मुलं गायब झाली अशा बातम्या आहेत पेपरमध्ये. मला सांग, कुणी त्या लहान मुलांना किडनॅप तर केलं नसेल ना ग? ते अशी कशी अचानक गायब होतील? मला तर ना खूप भीती वाटते अगं. मलाही कळत नाही हो. नाही म्हणजे हल्ली मुलं गायब होण्याच्या केसेस खूप वाढल्यात. ऐकलं की टेन्शन येतं मला. काय झालं अक्का? कसलं टेन्शन घेते तू? कसलं नाही, आणते हॉल तिकीट इकडे. जा देवासमोर जाऊन पाया पड जा आणि म्हण माझी एक्झाम छान जाऊ दे. काय चल पुढच्या कप्प्यात ठेवलंय हॉल तिकीट. चला देवबाप्पाला सांगा माझी एक्झाम छान जाऊ दे. ये हे घे दही साखर, छान पेपर लिही. आणि ही बॅग घे, यात हॉल तिकीट पुढच्या कप्प्यात ठेवलं, आठवणीने काढ. आलेच मी ठेव. ए इकडे दे, मी ठेवते. तुम्हाला उशीर होतोय ना? बरं ठीक आहे. चला बाय. निघायचं? हो. चला बाय. बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू. मीनाक्षी छान पेपर लिहा, प्रश्न नीट वाच आणि नीट सोडव. आणि अजून एक, मी किंवा मिठूताई आमच्या दोघींपैकी कोणीतरी तुला घ्यायला येईल. त्याशिवाय गेट बाहेर पडायचं नाही, कळलं? हो अक्का. जा आता. ऑल द बेस्ट. बाय. काय ग, काय झालं? मीनाक्षी छान पेपर लिही. ऑल द बेस्ट. हो अक्का. बाय.
मिठू ताई. अरे काय काय झालं? तू ठीक आहेस ना? असं का रडतोयस? तुझी भांडणं झाली का कोणाबरोबर? नाही ताई, मला ना नवीन आई बाबा मिळाले. आता त्यांनी मला दत्तक घेतले. आता मी चाललो आश्रम सोडून. अरे मग एवढंच ना, दत्तक घेतलं ना, मग तुला खुश व्हायला हवं की नाही? आता तुला नवीन घर मिळणार, तुझं नवीन आई बाबा मिळणार, आणि तू जिथे जाणार ना तिथे तुला मित्र सुद्धा मिळणार की नाही? नाही ताई, मला तुझी गार्गी ताईची आणि श्री ताईची खूप आठवण येईल. मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस करणार. एवढंच ना? मग तुला आमची आठवण आली ना की तू आम्हाला इथे भेटायला ये. मी तर इथेच आहे, गार्गी आणि हेतश्री पण इथेच आहेत. नाही ताई, श्री ताईला आणि गार्गी ताईला पण नवीन आई बाबा मिळाले. एवढंच ना? अरे बापरे, म्हणजे गार्गी आणि हेतश्रीला पण कोणीतरी दत्तक घेतलंय. मला कसं नाही कळलं? देवांश, अरे देवांश, चल चल चल, तुझे नवीन आई बाबा आलेत. चल. नाही ताई, मला कुठं नाही जायचं. मला तुला सोडून कुठं नाही जायचं. हो हो बाळा, हो. संजीवनी ताई, तुम्ही मला सांगितलं नाही की हेतश्रीला आणि गार्गीला कोणीतरी दत्तक घेतलं? म्हणजे ह्यालाही दत्तक घेतलंय मला नाही कळालं. मला देवांशने सांगितलं. अगं मिठू, त्या दोघींना ज्यावेळेस दत्तक घेतलं ना त्यावेळेस तू सुट्टीवर होतीस. मग तुला कसं माहिती असणार? अहो मी सुट्टीवर होती मान्य आहे, पण तुम्ही मला सांगायला तर हवं होतं. मी जेव्हा आले तेव्हाही मला कोणी इन्फॉर्म नाही केलं. तू काय झालंय? का ओरडतीस तिला? अहो ताई, तुम्हीच बघा ना. हे बघा, ह्या आश्रमातली मुलं ही माझी सुद्धा जबाबदारी आहे की नाही? मग मुलं आश्रमातून दत्तक घेतली जातात हे मला कोणी कसं काही इन्फॉर्म नाही केलं. संजीवनी ताई, तुम्ही कळवायला हवं होतं की नाही? ह्याला जरा बाहेर घ्यायचं. मिठू, मी तुझा राग समजू शकते, स्वाभाविकच आहे तो. पण तुला खरं सांगू का, गार्गी आणि हेतश्रीला जे पालक दत्तक घ्यायला आले होते ते परदेशातून आले होते. त्यांच्याकडे अजिबात वेळ नव्हता. मग काय करणार? मग आम्ही सगळ्यांनी मिळून कायदेशीर बाबी पटापट पूर्ण केल्या आणि त्यांना सुपूर्द केलं. आणि या सगळ्या गडबडीत आम्ही तुला कळवायला विसरलो. त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी माफी मागतो. अहो ताई, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? मी सॉरी म्हणते, माझं चुकलं. ॲक्च्युली मला तसं म्हणायचं नव्हतं, पण मी उगाच ओव्हर रिॲक्ट झाले. आता तुम्ही त्यांचा चांगल्याचाच विचार केला असाल ना. येते मी. ती वल्लरी का नाही आली अजून? काय ग, कुणाची वाट बघतेस? ती वल्लरी का येणार होती मला न्यायला. ती बोलली होती बघा. पण तिला कोर्टात उशीर होणार आहे, त्यामुळे तिनेच मला सांगितलंय तुला आणायला. तू येशील ना माझ्या बरोबर? मी घरी सोडेन तुला. निघायचं? हा. कशी झाली तिचं? खूपच चांगली झाली बघा, मज्जा आली. हो, लिहिलंस ना सगळं? हो. बस. संदेश, चॉकलेट खाणार? मिठूताईंना एकदा कॉल करून विचारते मीनाक्षीला घेऊन आले की नाही. हॅलो, हा मिठूताई, मीनाक्षीला घेऊन आलात ना? नाही गवळदरी, मला खूप काम होते म्हणून उशीर झाला. प्रतीक, हळू. काय? अहो पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना वेळेत जायला म्हणून. आता ती थांबली असेल बिचारी तिथे एकटीच.
अगं वल्लरी, मी निघालीच आहे आणि अगदी 10 मिनिटावरच आहे, त्यामुळे मी पोचतेच. हे बघा, ती शहरात नवीन आहे, प्लीज वेळेवर पोचा. तू काळजी करू नकोस, हे बघ मी बाहेर पडलेच आहे. बरं, मिठूताई पोचतील तेव्हा पोचतील, मी पण निघते. मिठू, काय ग, कुठे चालली घाई घाईत? तू घाईत असेल तर कुठे सोडू का तुला? नाही ताई, राहू द्या, मला 10 मिनिटावरच जायचंय, मी जाईन. अगं काही नाही, ये बस बस. खरंच नको ताई, थँक्यू सो मच. येते मी. बर. वॉचमन दादा, सगळी मुलं गेली का? हो मॅडम, सगळे मुले गेले. ऐका ना, ज्यांचे पालक आले नसतील ना, ती मुलं असतील ना आतमध्ये वाट बघत. मॅडम कोणी नाही आत. तुम्ही एकदा चेक करा ना प्लीज. मॅडम आत कोणी नाही, मला लॉक करायचं. कुठे गेली असेल मीनाक्षी? तो कुठे शोधू? मला वल्लरीला कळवायला हवं. तेजा, माझी मेथी निवडून होईलच आता. ती झाली की आणखीन काही चिरायचं वगैरे असेल तर सांग हं. प्रेरणा, हे एवढं काम झालं ना की गपचूप आराम करायचंय. अगं माहेरपणाला आलीस ना इथे, मग आराम कर नाही काय. मग मग एक कामं सुरूच आहेत तुझी आपली. नुसतं बसून बसून बोर होतं ग. काय नाही, आराम करायचा. दादा, 2 वेण्या घातलेली मुलगी, गजरा लावला होता तिने. मी सकाळी सोडलं नाही का तिला इथे? नाही पाहिलं. हो, एक मिनिट. ही बघा, ही मुलगी पाहिलं आहे ना? नाही हो मॅडम, नाही पाहिलं. मी एक काम करते, तेजाताईंना फोन लावते. तेजाताईंना विचारते. अरे हॅलो, हा वल्लरी बोल ना. हॅलो तेजाताई, मीनाक्षी आली का तिकडे घरी? मीनाक्षी? मीनाक्षी नाही ग. म्हणजे कशी पोहोचेल? तू आणि मिठूच तिला घेऊन येणार होतात ना? हो, आम्ही आलोय इथे एक्झाम सेंटर जवळ, पण मीनाक्षी नाहीये हो इथे. काय नाहीये? बरं ऐक, थांब, तू पॅनिक होऊ नकोस. एक काम कर ना वल्लरी, तिच्याकडे फोन आहे आय गेस, ती घेऊन गेली होती, मला आठवतंय. तू एकदा तिला कॉल करून बघ, असेल ग तिथेच कुठेतरी, कळेल लगेच. अहो लावला मी फोन, पण फोन स्विच ऑफ येतोय तिचा. आम्ही सगळीकडे शोधलं, ती कुठेच नाही सापडत आहे. काय? कशी निघून गेली यार? मला खरंच खूप टेन्शन येतोय होता. एक मिनिट वल्लरी, मिठू, तुम्ही ना पॅनिक होऊ नका उगाच. ती नाही इकडेच, तिथेच गेली असेल ना कुठेतरी, काहीतरी खायला वगैरे हवं असेल तिला, दुकानात गेली असेल ती. डोंट वरी, आय होप तसंच असू देत. मिठू ताई, तुम्ही तिकडे शोधा, मी इकडे जाते. हो चालेल. दादा ऐका ना, ती मुलगी जर का इथे आली ना तर प्लीज तिला इथेच थांबवून ठेवा. तोवर आम्ही आजूबाजूच्या परिसरात तिला बघून येतो. हा हो मॅडम, ती आली ते थांबून ठेव. थँक्यू. ऐक ना, मला टेन्शन येत आहे आता. मला खरंच सुचत नाहीये काही. मी एक काम करते, मी जाऊन लगेच त्यांना शोधायला मदत करते. तेजा थांब, आपण दोघेही जाऊच. नाही, एक मिनिट. हे बघ प्रेरणा, आत्ता या अवस्थेत प्लीज तू रेस्ट कर. उगाच शूर शिपाई बनून बाहेर पडायची गरज नाहीये. तेजा अगं काय चाललंय तुम्हा सगळ्या जणींचं? रेस्ट कर, दगदग होईल, हे सगळं पास करा आता. मला काही झालेलं नाहीये. ती मीनाक्षी वल्लरीच्या जबाबदारीवर इथे आली आहे ना मुंबईत, आणि तीच सापडत नाहीये आता. हे बघ, त्यांना टेन्शन येईल म्हणून मी धीर दिला त्यांना, पण मलाच खूप टेन्शन येत आहे. काही झालं तरी मीनाक्षी आपल्याला सापडायला हवी लगेचच. त्यामुळे सगळं बाजूला ठेवूया आपण आणि तिला शोधायला जाऊया. चल. ठीक आहे, चल. दादा, या मुलीला कुठे पाहिले का? नाही. आपने देखा? नाही. थँक्यू. दादा, तुम्ही या मुलीला पाहिलं का? ती इथेच एक्झाम सेंटर मध्ये गेली होती. असं जाताना येताना कुठे पाहिलं का? नाही मॅडम, नाही.
नीट बघा ना प्लीज, पाहिलं असेल तुम्ही प्लीज. नाही खरंच नाही. ऐसा क्या है? मतलब इसको कहीं देखा है आपने? नहीं मैडम, मैंने नहीं देखा. थैंक यू. आपने देखा? देखिए तो पहले प्लीज. थैंक यू. ह्या मुली अजिबात शुद्धीवर यायला नको. मी दिलेल्या औषधांचा डोस यांना सतत देत राहा. आज रात्री यांना घेऊन आपला टेम्पो निघणार आहे. यापैकी एकीला जरी शुद्ध आली ना तर ही आज आणलेली मीनाक्षी आणि बाकी सगळ्या मुली आज रात्री मला तयार हव्यात. मिठू, काय ग, कुठे चालली घाई घाईत? तू घाईत असेल तर कुठे सोडू का तुला? नाही ताई, राहू द्या, मला 10 मिनिटावरच जायचंय, मी जाईन. बर, चला. तेजा ताईंना विचारते. हा वल्लरी बोल ना. मीनाक्षी आली का तिकडे घरी? मीनाक्षी नाही ग. आम्ही सगळीकडे शोधलं, ती कुठेच नाही सापडत आहे. काय? या मुलीला कुठे पाहिलंय का तुम्ही? तुम्ही पाहिलंय? दादा, तुम्ही ह्या मुलीला पाहिलात का कुठे? 2 वेण्या घातलेला, गजरा घातलेला. असेल मीनाक्षी. ते शोधायचं हिला अगो. ए वल्लरी, वल्लरी, मिठू, इकडे होता मी. या लवकर. काही पत्ता लागला मीनाक्षीचा? नाही गो, काहीच नाही. तुला माहितीये, इथल्या सगळ्या रिक्षावाल्यांना, दुकानदारांना, सगळ्यांना फोटो दाखवतोय आम्ही. मीनाक्षीचा पण काहीच नाही. कोणीच ओळखलं नाहीये तिला. यार, मी पण लिटरली येणाऱ्या जाणार सगळ्यांना विचारलं, पण कोणीच नाही पाहिलं तिला. मी अख्खा एक्झाम सेंटरचा एरिया चेक केला, कुठेच पत्ता नाही लागलाय तिचा. श्वेता ताई, काय झालंय हे सगळं? मीनाक्षी सापडत नाही. हो, मला तेजा बोलली म्हणून मी आले इथे. मला खूप टेन्शन आलंय यार. हे सगळं काही नाही, सगळी चूक माझीच आहे. मी मीनाक्षीला घ्यायला जायला पाहिजे होतं. मी कोर्टात का गेले असेल? माझं चुकलंय. मी इतकी रिस्पॉन्सिबल कशी वागू शकते? परकेची लेक माझ्या जबाबदारीवर इथे आली होती ना. मी का कोर्टात केले? स्वतःची लाज वाटते आता मला. तू काय बोलतेस? तू बरी आहेस ना? तू काय मुद्दाम लेट केलास का कोर्टातून यायला? स्वतःवर दोष घेऊ नकोस प्लीज. एक्झॅक्टली, बरोबर बोलतीये श्वेता. आणि मुळात आपण 5 जणी मिळून शोधतोय ना आता मीनाक्षीला. ती सापडेल, असेल इथेच कुठेतरी. ऐका ना, मी काय म्हणते, आता या डिस्कशन मध्ये आपण वेळ नको वाया घालवायला. मला असं वाटतं की आपण आता लगेच तिला शोधायला जाऊया.
मी काय म्हणते, आपण डिवाइड होऊयात का? म्हणजे तुम्ही तिघी शोधा, आम्ही दोघी तिला शोधतो. हो चालेल. प्रत्येक आडोसा, प्रत्येक दुकान, प्रत्येक एरिया नीट बघा आणि प्रत्येकाला फोटो दाखवा प्लीज. मीनाक्षी सापडली पाहिजे काही झालं तरी. चला. काय झालं? सापडली नाही? आम्हालाही कुठेच नाही सापडली. श्वेताताई कुठे आहेत? येते. हे बघ, ही बाई आली. हे घे. श्वेताताई काय झालं? नाही यार काहीच नाही. एक मिनिट. आम्हाला दोघींना मीनाक्षी कुठेही सापडलेली नाहीये. ऐक ना, मी काय म्हणते, एक्झाम सेंटरला ती गेली होती, तिकडनं डायरेक्ट ती तिच्या गावाला नाही ना गेली? नाही ती असं नाही करणार. ती परस्पर काही नाही करणार आपल्याला सांगितल्याशिवाय. नाही, मलाही तसं वाटत नाहीये. ती तसं नाही करणार. आपल्याकडे एक लास्ट ऑप्शन आहे आता. एक्झाम सेंटरचं CCTV फुटेज चेक करणं. मिठूताई, मी काय म्हणते, तुम्ही एक्झाम सेंटरला जा. तिथलं CCTV फुटेज तुम्हाला कसं चेक करता येईल ह्याची सोय मी करते. हं? आता लगेच पळा. मी लगेच निघते. हो, सावकाश जा. प्रणताई, ओके आहात ना तुम्ही? दम लागलाय फक्त, पण आपण तिकडे शोधूया ना. चला चला. हळू हळू चल. इनको देखा है क्या कहीं पे? नहीं. ओ ताई, ताई ताई ताई, ऐका ना, हे बघा ना, हा फोटो आहे. ह्यांना बघितलंय का तुम्ही? जरा बघून सांगा ना. दादा एक मिनिट. ह्यांना बघितलंय का तुम्ही ओ कुठे? दादा, नाही, जरा नीट बघून सांगा ना प्लीज. या मुलीला पाहिले कुठेतरी. नीट बघा ना दादा फोटो. एक मिनिट, सॉरी, तुम्ही ह्यांना बघितलंय का कुठे? नाही. दादा ऐका ना, तुम्ही ह्यांना बघितलंय कुठे? नाही. ओ दादा, ह्यानं पाहिलं का कुठे इथे? दादा ऐका ना, सॉरी, तुम्ही कामात आहात मला माहितीये, पण एकदा फक्त बघा ना, ह्या मुलीला तुम्ही कुठे बघितलंय का? नाही पाहिलं मी. अहो नीट बघा तरी फोटो आणि मग सांगा ना. काय तेच विचारताय? सांगितलं या मला नाही माहिती. अहो पण एकदा, अहो अरे काय माणसं आहेत, जाऊ दे. दिसत नाही का तुला? ए काय डोकं खातोय यार? जा ना तू तुझ्या वाट्याने. गाडीत मध्ये येते आणि मला सांगते. मी मध्ये आले. चल काम कर. आता तू काम आला कर तुझं. मध्ये. चल जा पुढे. दादा, या मुलीला कुठे पाहिलंय का हो तुम्ही? प्लीज एकदा नीट बघा. या एरियामध्ये जवळपास आज दिवसभरात कुठे पाहिलंय का? नक्की नाही बघितलंय. गाडी थांबवा. काय करताय? ही मुलगी पाहिले का तुम्ही कुठे? अरे एकदा सांगितलं ना, मला नाही माहिती. चिडण्याचं काही कारण नाही. आधी नीट बघा आणि सांगा कुठे आहे मुलगी. पाहिली का कुठे? नाही, मला माझ्याकडे वेळ नाही, मला जाऊ दे. एक मिनिट, तुमचा टेम्पो उघडा, मला चेक करायचा. का टेम्पो का चेक करायचा? पोलीस आहात का तुम्ही? वकील आहे मी, माझ्याकडे परमिशन आहे. टेम्पो उघडा. नाही माझ्याकडे वेळ नाही, मला जाऊ दे. टेम्पो उघडा. अहो, बाहेर निघा. काय करताय तुम्ही? मला जाऊ दे ना. टेम्पो उघडा. हे बघा, मी पोलिसांना बोलवी ना इथे आत्ताच्या. दाखवा आधी ओ दादा, तेजाताई, श्वेताताई, प्रेरणाताई, लवकर इकडे या. म्हणजे काय झालं? काय तेजाताई, मला डाऊट आहे की मुली या टेम्पो मध्ये आहेत. काय? एक मिनिट, नाही, या टेम्पोवाल्याला आम्ही थांबवलं होतं, त्याला फोटो दाखवून तो आता मला धक्का मारून गेलाय. प्लीज तुम्ही टेम्पो उघडायला मदत करता का माझी? काय? हो करते. एकच मिनिट. मीनाक्षी, मीनाक्षी, कोणाकडे पाणी आहे का? मीनाक्षी, बघा कोणाकडे आहे का? पटकन प्लीज कोणीतरी. मीनाक्षी, बाकीच्या पण मुली आहेत. बाहेर घे. अगं इथं
मीनाक्षी 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 ए बाळा उठ. ऐक ना मीनाक्षी, एक मिनिट. मला वाटतंय त्यांना बेशुद्धीचं औषध दिलंय, त्या नाही उठणार आहेत आता इतक्या लगेच. एक मिनिट, मला असं वाटतंय आपण पोलिसांना इन्फॉर्म करायला हवं, पण त्याआधी तुम्ही प्रेरणाताईंना घेऊन इथून प्लीज सुखरूप जा. नाही तुला एकटीला सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. Please माझं ऐका, मी हा टेम्पो घेऊन पोलीस स्टेशनला जाते, तुम्ही प्रेरणाताईंना घेऊन. अगं काय बोलतीयस तू वल्लरी, वेळ काय बघा, मुली आता आपल्याला सापडल्यात, ते सुखरूप आहेत, मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाते. आता ह्यांना सुखरूप घरी पोहोचवणं. मला एक सांग, तुला एकटीला जमणार आहे काय हो, सगळं? मला जमेल, पण तुम्ही प्लीज आता ह्यांना घेऊन घरी जा. यार हे ऐकतच ठीक आहे. आधी या मुली शुद्धीवर येत आहेत का ते बघूया आपण. मग जाऊया. मीनाक्षी मीनाक्षी बाळा, ए बाळा उठ. ए मीनाक्षी पाणी मारतेस का अजून? पण वॉकच होत नाहीये. जे काही घडलं ते खूप भयंकर होतं. तो प्रसंग डोळ्यासमोर आला ना तरी थरका फुटतोय माझा. आपली मीनाक्षी आपल्याला या अवस्थेत सापडेल असं असं कधीच वाटलं नव्हतं यार. मला एक गोष्ट लक्षात येते का, खर तर आपण सगळ्यांनीच त्या टेम्पोवाल्याला थांबवलं होतं आणि त्याला प्रश्न विचारला होता. त्याने सरळ सरळ आपल्या तोंडावर आपल्याला सांगितलं की मी या मुलीला कधी बघितलंच नाही, मी तिला ओळखतच नाही. आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. म्हणजे वल्लरीनी जर त्याला पकडलं नसतं तर आपल्या समोर तो मीनाक्षीला आणि त्या बाकीच्या मुलींना घेऊन पळून निघून गेला असता यार. खरं आहे यार तेजा तुझं. मला तर आता असं वाटायला लागलंय की नेहमी आपल्या आजूबाजूला असं काही घडत असेल का? आणि हे जर सगळं खरं आहे तर खूप भयंकर आहे हे सगळं. हो ना, आपण न्यूजमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये नेहमी अशा बातम्या वाचतो ना, मुलं मुली पळवले गेले, किडनॅप झाले, पण आपण ते वाचतो, बघतो आणि सोडून देतो. पण या सगळ्या गोष्टी खरंच आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि त्याचा सुगावाही नसतो आपल्याला. बरोबर आहे तुझं. आपण आजकाल आपल्या आयुष्यात एवढं बिझी असतो की बाहेर काय घडतंय याच्याकडे लक्षच नसतं आपलं. आता कोण कधी कुणाला कसं फसवेल हे काहीच सांगता येत नाही यार. अगं पण हे डेंजर आहे यार. आपल्याला अलर्ट राहायला हवं आता. म्हणजे त्या माणसाने काहीतरी सांगितलं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. वल्लरी काही सेकंदात तिने त्याचे हावभाव पकडले. आपल्याला पण असं जमलं पाहिजे. म्हणजे तर संकट अगदी आपल्या दाराशी येऊन उभं राहिलं होतं म्हणून आपण त्याला सामोरे गेलो. पण माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आपण. खरंय तुझं, पटलंय मला. आता कसं वाटतंय बाळांनो तुम्हाला? बरं मला एक सांगा, तुम्हाला असं टेम्पोमध्ये नेलं ते कोण होते? म्हणजे त्यांचा चेहरा, त्यांनी कसे कपडे घातले होते, ते काय बोलत होते, नक्की तुम्ही काय ऐकलंय का? म्हणजे जसं तुम्ही ऐकलं असेल तर मला सांगा. इन्स्पेक्टर साहेब, तुमची परमिशन असेल तर प्लीज मी विचारू का? हो. मीनू बा, तुला काहीतरी आठवत आहे का? कोण होती ती माणसं? किती माणसं होती? त्यांनी आपापसात कोणाची नावं घेतली का? काही मेन्शन केलं, कुठे जाणार होते, काही आठवते तुला? अरे अक्का, तुम्ही सेंटरमधून बाहेर आलो आणि पुढेच आठवते नाही बघा. हो मीनाक्षी, मीनाक्षी प्लीज शांत हो, नको रडूस. इन्स्पेक्टर साहेब, आपण यांना थोडा वेळ देऊया. हो. वल्लरी मॅडम, आम्ही या मुलींच्या पालकांना कॉन्टॅक्ट केलंय. ते आता थोड्या वेळात येतच असतील. बाळांनो, तुम्हाला काही हवं आहे का? तुम्ही आधी शांत व्हा. तुम्हाला आम्ही सगळी माहिती सांगतो. आधी तुमची प्रोसिजर पूर्ण करून घ्या. कॉन्स्टेबल, जा यांची प्रोसिजर पूर्ण करा. चला तुम्ही माझ्या सोबत. मीनू,
इन्स्पेक्टर साहेब या दोघींचे पालक वलरी मॅडम, आम्ही त्यांना विचारलं पण ते आम्हाला काहीच सांगू शकले नाही. काय? त्यांचा घरचा पत्ता, त्यांच्या आईवडिलांचं नाव त्यांना काहीच माहिती नाही. मी एकदा बोलू का त्यांच्याशी? चालेल, विचारा. थँक्यू. बाळांनो, तुमचं नाव काय आहे? कुठून आलात तुम्ही? तुम्हाला मराठी समजतं ना? तुमच्या आईवडिलांचे नाव काहीतरी सांगू शकाल? बरं बरं बरं, शांत व्हा, शांत व्हा, रिलॅक्स. कोणी तुम्हाला आता काही प्रश्न नाही विचारणार, तुम्ही शांत व्हा. मला असं वाटतंय त्या खूप घाबरल्यात, त्या शॉकमध्ये आहेत. आपण त्यांना थोडा वेळ देऊयात. इन्स्पेक्टर साहेब, माहिती नाही का पण या दोन्ही मुलींना रिसेंटलीच मी कुठेतरी पाहिलं असं वाटतंय. पण कुठे ते नेमकं आठवत नाहीये. मॅडम, प्लीज एकदा आठवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचता येईल. हो इन्स्पेक्टर साहेब, मी तेच आठवायचा प्रयत्न करते, फक्त लक्षात येत नाहीये मला मी कुठे पाहिलं यांना. मूर्ख, बिंडोक, बेजबाबदार. अरे एक काम सांगितलं ते सुद्धा नीट जमत नाही तुला. हं? असा कसा पकडला गेलास? पहिल्यांदा काम करत होतास? पहिल्यांदा करत होतास नाही ना? मग अक्कल कुठे शेण खायला गेली होती तुझी? कुणी अडवला तुझा टेम्पो? माहित नाही हो मॅडम, मला मी ओळखत नाही त्यांना. अरे मूर्ख माणसा, म्हणजे ती माणसं कशी दिसत होती, काय कपडे घातले होते, काय बोलत होती, काहीतरी सांगशील? 4-5 पोरी होत्या आणि त्यातली एक वकील होती, वकील. ओके. हो. ए, या मूर्खाला माझ्या नजरेपासून दूर कर, नाहीतर याचं मी काय करेन ना मी सांगू शकत नाही. आणि विचारा याला, त्या मुली कशा दिसत होत्या, कोण होत्या, संपवून टाका त्यांना. मापात पाप खपत नाही मला. एकीलाही जिवंत सोडू नका. आधी याला घेऊन जा. ओ मॅडम नको. ओ मी काय नाही करणार. ओ मॅडम, एकदा चूक झाली माझी. मॅडम, फोन आला. हॅलो. हॅलो मंजुषा मॅडम, थँक्यू सो मच, तुम्ही आत्ता यावेळेला माझा फोन उचललात. ॲक्च्युली मला तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे आणि स्ट्रेंजसुद्धा. काही समस्या आहे का? मी तुला काही मदत करू शकते का? मंजुषा मॅडम, ॲक्च्युली काय झालं आहे, आत्ता मी आणि माझ्या मैत्रिणींनी काही मुलींना काही गुंडांच्या तावडीतून सोडवलं आहे. त्यांचा काय प्लॅन होता, ते मुलींना घेऊन कुठे जाणार होते गॉड नोस, पण आत्ता त्या मुली सुखरूप आमच्यासोबत आहेत. काही मुलींना त्यांचे पालक घेऊन गेल्यात आणि 2 मुली आहेत ज्या तुमच्या आश्रमातल्या आहेत. वल्लरी, अगं काय बोलतेस तू हे? हो मंजुषा मॅडम, तुम्ही खरं काय तेच ऐकताय. मला खरंच काही सुचलं नाही म्हणून मी तुम्हाला फोन केला डायरेक्टली. प्लीज या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालाल का? हो ग, तू खूपच धक्कादायक बातमी दिलीस मला. बिचाऱ्या माझ्या मुली. मला सांग, तू कुठल्या पोलीस स्टेशनला आहेस? मी ताबडतोब येते तिथे. आणि एक विनंती होती तुला, घडलेला प्रकार कृपया कुणालाही सांगू नकोस. काय ना, विनाकारण आश्रमाची बदनामी होईल आणि मुलंही घाबरते. ऑफकोर्स मंजुषा मॅडम, प्लीज तुम्ही काळजी नका करू. मी कोणालाही यातलं काही सांगणार नाही आहे, डोंट वरी. आणि मी आता आंबेवाडी पोलीस चौकीत आहे. तुम्ही प्लीज लवकरात लवकर इथे पोचा प्लीज. मी लगेच येते. हां, थँक्यू सो मच.
आता जी चूक झाली ती झाली. आता भूमिगत व्हायचं. भूमिगत म्हणजे अंडरग्राऊंड. आणि जोपर्यंत हे प्रकरण निवळत नाही तोपर्यंत कुणाच्याही नजरेस पडायचं नाही. तुम्ही सांगाल तसंच होईल. मी तुमच्या पाया पडतो, मला एकदा माफ करा हो. अशी चूक पुन्हा नाही करणार. हे पैसे घ्यायचे आणि निघायचे. एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची, पैसे संपले तरी फोन करायचा नाही. आपोआप तुझ्यापर्यंत पैसे पोचतील. आता याचं काय करायचं ते तुम्हाला चांगलंच माहिती. स्वर्गाचं दार उघडा याच्यासाठी. जमिनीत असा गाडा की कितीही खणला तरी सापडता कामा नये. वल्लू, खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक करू ना तितकं कमी आहे गं. किती धाडसाचं काम केलंय तुम्ही. नेमकं मी इथे नव्हतो आणि हे सगळं घडलं, नाही तर मी काहीतरी मदत केली असती तुम्हाला. तुम्ही इमॅजिन नाही करू शकत किती वाईट परिस्थिती होती. काय होऊन बसलं असतं याची कल्पनाच करवत नाही. खरं सांगायचं तर मीनाक्षी सापडली हे आपलं नशीब. ती जर सापडली नसती तर काय तोंड दाखवणार होतो आपण तिच्या आई वडिलांना. वल्लू, शांत हो. मीनाक्षी आता आहे ना आपल्याजवळ, मी त्यातच समाधान मानतोय. नाही हो, मला विचार करून भीती वाटतेय की एवढ्या कोवळ्या मुलींना किडनॅप करणारी गँग आहे आपल्या शहरात. या मुली वाचल्या म्हणून, आपलं नशीब चांगलं होतं म्हणून सापडल्या त्या. पण अशा किती मुली गायब असतील, काय अवस्था असेल त्यांची. या मुली जेव्हा सापडल्या ना तेव्हा बेशुद्ध अवस्थेत होत्या. काय औषध दिलं असेल, काय काय करू शकलं असतं ते त्यांच्यासोबत. इथे आणल्यानंतर सुद्धा त्यांना तर बोलता येत नव्हतं, रिॲक्ट करता येत नव्हतं, काय बोलावं सुचत नव्हतं, काही आठवत नव्हतं या मुलींना. त्यांना बघून त्यांच्या आई वडिलांची अवस्था खूप वाईट होती. रडून रडून फार डोळे सुचले होते प्रत्येकाचे. खूप हॉरेबल आहे, खूप हॉरेबल. वल्लू, मला कळतंय तू काय विचार करतेस ते, पण मीनाक्षी सुखरूप आहे ना आपल्याजवळ, यासाठी खरंच आपण देवाचे आभार मानूया. बाकी कसलाही विचार करू नको. बघ, तिला खर्चटलं सुद्धा नाहीये. मीनाक्षी, मीनाक्षी काय झालं बाळा? सगळं ठीक आहे ना? तुला काही होत आहे? त्रास होतोय कसला? हा, अयो का माझ्या पोटात दुखते, उलटी सारखं वाटतंय बघा. अहो वल्लू, मी मीनाक्षीला घेऊन घरी जातो, तू थांब इथे. काय की सगळी प्रोसिजर कंप्लीट कर, मंजुषा मॅडमला भेट आणि टेन्शन घेऊ नको. मी घरी जाता जाताच हिला डॉक्टरांकडे घेऊन जातो. ओके, चल मीनाक्षी. सावकाश घ्या. हो. काळजी. मला फोन करत राहा सतत. कुठे आहेत माझ्या मुली? बाळांनो, आता अजिबात घाबरायचं नाही. हं? अजिबात. मंजुषा मॅडम,
काय करताय तुम्ही? माझ्या पाया नका पडू प्लीज. मी देवाच्या पाया पडते. वल्लरी, तू देवासारखी धावत आलीस, नाहीतर काय अनर्थ झाला असता ना, मी कल्पनाही नाही करू शकत. आज तू एक स्त्री होण्याचं कर्तव्य पार पाडलेस. माझ्या मनात तुझ्याविषयी जो अभिमान होता त्याची जागा आता भक्तीने घेतली. तुझे किती आणि कसे आभार मानू, तुला कल्पनाही नाहीये. तू कितीतरी मुली आणि त्यांच्या पालकांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेस. नेमकी त्यावेळी मी बाहेरगावी गेले होते आणि त्याच दरम्यान या दोघींना दत्तक घेण्यासाठी कोणीतरी जोडपी आली होती. मी चौकशीही करू शकले नाही की ते कोण होते, कुठून आले होते. पण मी तुला आता शब्द देते, ते जे कोणी असतील ना, त्यांची मी आश्रमाकडून चौकशी करेन, नक्की करेन. पण या सगळ्या मागे कोण आहे हे तू शोधून काढ. त्या नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी. माझी कळकळीची विनंती आहे. मंजुषा मॅडम प्लीज प्लीज असं माझ्या पुढे हात सोडू नका, मला लाजवू नका. पण एक गोष्ट मात्र नक्की, जो कोणी गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हायलाच हवी. तो पाताळात जरी लपून बसला असेल ना, तरी सुद्धा मी त्याला शोधून काढेन. त्याला जेलची हवा खायला नाही लावली ना, तर मी सुद्धा माझं नाव ॲडव्होकेट वल्लरी मनोज भामरे लावणार नाही. त्या गुन्हेगारांना शिक्षा होईल, मी तुम्हाला वचन देते. बिचारी मीनाक्षी, या सगळ्याचा किती मोठा धक्का बसला असेल तिला. काय होऊन बसलं हे सगळं? ते काही नाही, मी यांना सांगून हिला उद्याच्या उद्या बेळगावला सोडायला सांगते. बरोबर बोलतेस तू वल्लरी. पण खरंच हा, स्वामींची कृपा झाल्यामुळेच मीनाक्षी सुखरूप सापडली आपल्याला. पण काय ग, काही बोलली का मीनाक्षी तुझ्याशी, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये असताना वगैरे? म्हणजे तिने कोणाला पाहिलं का, कोणी किडनॅप केलं, कुठे गेले होते ते, कोणाचे चेहरे वगैरे पाहिले का तिने? नाही, तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती आणि खूप घाबरली होती. बट आय एम शुअर ती जशी स्टेबल होईल, थोडी कम्फर्टेबल होईल ना, तसं हे सगळं कोणी केलंय हे ती आपल्याला फोन करून नक्की सांगेल. वल्लरी, ऍक्च्युली मला तुला एक गोष्ट विचारायची होती. म्हणजे खूप वेळ झाला तो विचार ना माझ्या मनात घुळतोय. मला सांग, तो जो टेम्पोवाला होता त्याला आम्ही सुद्धा सेम प्रश्न विचारला, तू सुद्धा त्याला सेम प्रश्न विचारला. आमच्याशी तो खोटं बोलला ते आम्हाला कळलंच नाही, पण तू मात्र 2 सेकंदात पकडलंस त्याला. कसं? एक्झॅक्टली, जे स्किल तुझ्याकडे आहे ना ते आमच्यापैकी कुणाकडेच नाहीये. अगं, भाजीवाल्याने फसवलेलं सुद्धा कळत नाही मला. त्या टेम्पोवाल्याला तू फक्त एकदाच भेटलीस आणि फक्त 2च प्रश्न विचारलेस, तरी तुला कसं काय सगळं कळलं? कसा डाऊट आला? ए वल्लरी, आम्हाला पण शिकव ना ग हे स्किल. खरंच. आणि मला तर वाटतं या सगळ्या गोष्टी ना सगळ्यांनाच जमायला हव्यात, कारण सगळ्यांनाच हे स्किल जर आलं तर कितीतरी गुन्हे होण्याच्या आधीच थांबवू शकू आपण. त्यामुळे वल्लरी प्लीज,
तू शिकव ना आम्हाला हे सगळं प्लीज. खरं आहे प्लीज. खरं सांगू का, आज मला तुम्हा चौघींचंही खूप कौतुक वाटतंय. खरं बोललात तुम्ही, हे सगळ्यांनीच शिकायला हवं. इट्स ऑल अबाउट सिक्स्थ सेन्स. आणि हे स्किल ना आपल्या सगळ्यांमध्ये असतं. फक्त आपल्याला शिकण्याची गरज आहे, थोडं अलर्ट व्हायची गरज आहे. आणि हे मी माझ्या लॉ कॉलेजमध्ये शिकले. ऍक्च्युली मला ज्या मॅमने शिकवलंय त्या मॅम कडूनच तुम्ही का नाही शिकत? मी उद्याच त्यांना इथे बोलवते. ठरलं तर तुम्ही चौघी जणी उद्या बुलबुल बागेच्या आवारात जमा. वल्लरी, त्या मॅम येणार आहेत म्हणून आपण इथे आलोय, पण त्या खरंच येतील ना? हो ना, येतील ना ग त्या. नक्की येतील. आमच्या मॅडम आहेत ना, त्यांना अर्ध्या रात्री जरी कोणी मदतीसाठी हाक मारली ना तरी सुद्धा धावत पळत येतात. आता आपलंच घ्या ना. आपली सिच्युएशन जेव्हा मी त्यांना सांगितली तेव्हा त्या कालच यायला तयार झाल्या होत्या, पण मीच त्यांना म्हटलं की लगेच येऊ नका, उद्या सकाळी या म्हणून. काय सांगतेस काय यार, पास झालं ना आता. सिक्रेट किती सांग ना, कोण आहेत त्या? मी जेव्हा लॉ कॉलेजला होते 3rd इयरला तेव्हा त्यांचे 9 स्पेशल लेक्चर्स अटेंड केले होते मी. अँड आय एम नॉट लाईंग. मला ते लेक्चर्स अजूनही जसेच्या तसे लक्षात आहेत. व्हॉट? वल्लरी, हे सगळं खूप अमेझिंग आहे, पण त्यांचं नाव सांग ना आम्हाला. त्यांचं नाव आहे निवेदिता मॅडम. या कोण? त्याच निवेदिता मॅम. आई शपथ यार, कसली एंट्री मारली आहे. एक नंबर आहे राव. इथे आपले सायकल चालवायचे वांदे. ह्या बघ. अरे चला मॅम. अगं वल्लरी, तू काय माझ्या पाया पडतेस? काल तू जे काय केलंस ना ते इतकं भारी आहे की मी तुला सॅल्यूट करणार आहे. वल्लरी, मला खूप अभिमान वाटतो की तू माझी शिष्य आहेस. अशी शिष्या मिळायला सुद्धा भाग्य लागतं. थँक्यू मॅम. आमची वल्लरी आहेच तशी, कुणालाही अभिमान वाटावा अशी. प्रेरणाताई काय बोलताय? बरोबरच बोलतेय ती. ऍक्च्युली ना इथे सगळेजण मला भाई म्हणतात, पण आमच्या गँगची खरी भाई तर आमची वल्लरी आहे. चला, मैत्रिणीचं कौतुक पुरे झालं. आपल्यापाशी वेळ अतिशय कमी आहे. चला या. या ट्रेनिंगचं महत्त्वाचं सूत्र म्हणजे वेळेचं काटेकोर नियोजन करणं. प्रत्येक सेकंड महत्त्वाचा आहे. मी आता तुम्हाला काही ट्रिक्स समजावून सांगेन. त्या जर तुम्ही योग्य रीतीने वापरल्यात तर तुम्हाला माणसं, त्यांच्या सवयी, ते आत्ता इथे येण्यापूर्वी काय काय करून आले हे थोड्याफार प्रमाणात ओळखता येईल. इथे मॅम. ओके, का अतिशय कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आलात. प्लीज आत या. पाणी.
तुझं नाव काय? मी प्रेरणा वालावलकर. माझा कॅफे आहे, म्हणजे माझा आणि माझ्या नवऱ्याचा. अलीकडे भूक लागते का खूप? प्रेग्नंट आहेस ना? मी मिथिला, नख कुरतडून खायची सवय आहे का तुला? पिंक नेल पॉलिश लावलं होतंस आणि काही काही काढलंस, राईट? आज सकाळी खूप लवकर उठली असशील ना? सगळी भांडी धुणी सगळं आवरून यावं लागलं. तेजा, आज घाईघाईने झाली का अंघोळ? आज अंघोळीला गोळी? नाही नाही, अंघोळ केली मी, पण घाई झाली यांना कसं कळलं? वल्लरी, तुझ्या सगळ्या मैत्रिणींकडे बघ, एकदम सरप्राईज आहेत सगळ्या. आता हे सगळं मला कसं कळलं? हा प्रश्न पडलाय ना तुम्हाला? सांग तूच. नाही 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 नाही, मी त्यांना काही सांगितलेलं नाहीये. ऍक्च्युली मॅम, मी काय म्हणते, तुम्हीच त्यांना सांगा ना. माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्ही एक्सप्लेन करू शकाल, प्लीज. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले नाक, कान आणि डोळे अतिशय तीक्ष्ण असले पाहिजेत. तसं जर असेल ना तर तुम्ही समोरच्याला पटकन ओळखू शकता. त्यांनी काय केलंय काय नाही सहज पकडू शकता. आता बघा, प्रेरणा, तिच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो आहे. युजली असा ग्लो प्रेग्नन्सीतच असतो. ती अतिशय जपून चालतेय. आपण सगळ्या जणी वर आल्यानंतर मागावून ती आली. तिच्या सगळ्या हालचालींवरनं मी अंदाज बांधला की ती नक्की प्रेग्नंट आहे. मिथिला, तू जेव्हा नमस्कारासाठी हात जोडलेस तेव्हा तुझी नख कुरतडलेली दिसली मला. बरं, तू लावलेलं पिंक नेल पॉलिश तू इतक्या घाईघाईने काढलेस की नखांच्या कॉर्नर मध्ये अजूनही ते नेल पॉलिश राहिलेलं दिसतंय. श्वेता, आता तुझे हात बघ आणि बाकीच्यांचे हात बघा. हिची बोटं जरा ड्राय आणि सुरकुतलेली दिसत आहेत. काय असतं, आपण जेव्हा जास्त वेळ पाण्यात हात घालतो किंवा धुणी भांडी करतो ते आपले हात जास्त वेळ पाण्यात असतात. अशा वेळेला आपली बोटं थोडीशी सुरकुतलेली असतात. आणि एवढं सगळं आवरून तिकडे पोचली आहे त्यार्थी नक्कीच सकाळी लवकर उठली असणार, बरोबर? तेजाने जरा जास्त परफ्यूम मारलाय, त्यामुळे जरा घाईघाईने आंघोळ केल्यावरती जास्त परफ्यूम मारल्यासारखं वाटलं मला, बरोबर? अशा छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करण्यासाठी नजर तीक्ष्ण हवी, उत्तम ऑब्झर्वेशन हवं. एखाद्याला बघता क्षणी ना स्कॅन करता यायला पाहिजे. घाबरू नका, हे पटकन येत नाही कोणाला, ह्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते. मॅम, यू आर अमेझिंग. म्हणजे आय मीन ऑल, लिटरली. हो, हे सगळं आम्हाला पण शिकवा ना, खूप भारी आहे. खरंच काय परफेक्ट ओळखलंय तुम्ही सगळं. मिठूताईकडे बघा ना. आम्हाला पण शिकवा ना प्लीज. त्यासाठी चालेल. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाचा उलगडा करायचा आहे, शोध घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला ना एखाद्या डिटेक्टिव्ह सारखा विचार करावा लागेल. एखादा डिटेक्टिव्ह काय करतो,
त्याची सर्वात मोठी हत्यार आणि साधनं काय असतात? बंदूक वगैरे नाही, पंचेंद्रिय. नाक, कान, डोळे आणि टच ह्याचा वापर तो हत्यारांसारखा करतो. आता ऑब्झर्वेशन कसं करायचं मी आल्या तुम्हाला सांगितलं, तुम्हाला ते मी करूनही दाखवलं. आता समजा तुम्ही एखाद्याचा इंटरव्ह्यू घेत असाल किंवा एखाद्या माणसाकडनं काही गोष्टी काढून घेत असाल, तर तो तुमच्याशी बोलतोय ते खरं आहे की खोटं आहे तुम्ही कसं ओळखाल? तर जेव्हा एखादा माणूस खोटं बोलत असतो ना, तेव्हा काहीतरी पुरावे तो मागे ठेवत असतो. जसं की बघा, तो कधी तुमच्याशी बोलताना तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलणार नाही. एखादा माणूस खोटं बोलताना अडखळत असतो, कारण तो पुढच्या खोट्याचा विचार करत असतो. एक थाप मारले तर पुढची थाप मी कशी मारू. की एखादा माणूस खोटं बोलताना एकदम फटाफटा फास्ट बोलतो. 90% माणसं खोटं बोलताना तुमच्याशी आय कॉन्टॅक्ट ठेवत नाही. हा त्यातला सर्वात मोठा पहिला पुरावा. तसंच कान, आपण ना नेहमी सगळ्या गोष्टी ऐकत असतो, सगळीकडनं वेगवेगळे आवाज आपल्याला येत असतात, पण आपण ना आपल्या डोक्यात असं कधीच विश्लेषण करत नाही. आता तुम्ही सगळ्या जणी 2 मिनिटं डोळे बंद करा. केतन, अरे उठ, किती वाजले? शाळेत नाही जायचंय का? ओ गणवीर, तुम्ही गाडी इथे का लावले माझ्या जागेमध्ये? तिकडे तुमच्या जागेमध्ये लावत जा ना. अहो ही जागा माझीच आहे, पहिल्यापासून इथे लावतो गाडी मी. आणि अतिशय कॉन्सन्ट्रेट करून आजूबाजूच्या वातावरणातले सभोवतालचे सगळे जे काही आवाज आहेत ना, ते अतिशय कॉन्सन्ट्रेट करून ऐका. ओके, आता सांगा काय ऐकलं तुम्ही? ऍक्च्युली एका वेळी खूप सारे आवाज येत होते, म्हणजे ऑलमोस्ट गोंगाटच होता. एवढंच ऐकलंस तू? त्याचं विश्लेषण नाही करू शकलीस? ते खालच्या जोशी काकू आहेत ना, त्या मुलांना ना उठण्यावरनं ओरडत होत्या. ह्याचा अर्थ काय? त्या जोशी काकूंच्या घरी नक्कीच जागरण होत असणार, उशिरापर्यंत लोक टीव्ही बघत असणार, गप्पा मारत असणार, त्यामुळे मुलांना झोपायला उशीर होत असणार, जेणेकरून ती उशिरा उठत असतील आणि त्यांची मुलं अत्यंत आळशी असतील. मॅडम, गणवीर काका बाईक पार्क करत असताना नेहमीप्रमाणे राईलकर काकांची भांडत होते, ते ऐकू आलं मला. बरोबर. आता ते जे गणवीर काका भांडत होते ते अतिशय अग्रेसिव्हली भांडत होते आणि ते नक्की त्या राईलकर काकांच्या पार्किंगमध्ये मुद्दाम बाईक पार्क करत होते, बरोबर? ह्याचा अर्थ ते गणवीर काका थोडेसे गुंड प्रवृत्तीचे असावेत आणि ते राईलकर काकांना त्रास द्यायला मुद्दाम ही गोष्ट रोज करत असावेत, बरोबर? मी बाजूच्या घरातली कुकरची शिट्टी ऐकली. बरोबर, मी पण ऐकली. त्याचबरोबर एक प्रकारचा वासही आला, उग्र. नक्की त्यांच्या घरात फ्लॉवर किंवा कोबीची भाजी बनत असावी. हे वास कधी लपत नाही, मग तो लाकूड जळण्याचा वास असू दे, पेट्रोलचा वास असू दे. पण मग हे झालं नाक आणि कान या इंद्रियांबद्दल. स्किनचं काय? टच तर फार महत्वाचं आहे. एखाद्या वस्तूला टच केल्यावरती तिच्या तापमानावरनं तुम्हाला कळतं की ती वस्तू किती वेळापूर्वी वापरली गेली आहे. जसं आता एखादी प्लास्टिकची खुर्ची आणि तुम्ही टच केलं आणि ती थोडीशी तुमच्या हाताला वॉर्म लागली तर तुम्हाला लगेच कळेल थोड्या वेळापूर्वी कोणीतरी या खुर्चीवरनं उठून गेलंय. आता समजा पार्किंगमध्ये एखादी गाडी आहे आणि तुम्हाला माहिती करून घ्यायची गाडी ते कधी पार्क झाली असेल. तुम्ही त्याच्या बॉनेटला टच केलं, ती गाडी एकदम गरम लागली, बॉनेट एकदम गरम लागलं, तर काय थोड्या वेळापूर्वीच ही गाडी इथे येऊन पार्क झाली असेल. बॉनेट तेवढं गरम नसेल, मध्यम गरम असेल, तर काय गाडी पार्क होऊन काहीच वेळ झालाय, पण त्या गाडीचं बॉनेट एकदम हाताला थंड लागत असेल तर त्याचा अर्थ काय बऱ्याच वेळापूर्वी गाडी इथे येऊन पार्क झाली असावी. करेक्ट? तुम्हाला कळलं की उत्तम डिटेक्टिव्ह होण्यासाठी किंवा तुमचे हे जे ट्रेनिंग आहे हे ह्या ट्रेनिंगचा उत्तम वापर करण्यासाठी तुमची हत्यारं काय आहे ती म्हणजे तुमची पंचेंद्रिय, ज्याचा तुम्हाला उत्तम वापर करता आला पाहिजे.
ज्या गोष्टी तुम्ही बघताय, ज्या गोष्टी तुम्ही ऐकताय, ज्या गोष्टींचा तुम्हाला वास येतोय किंवा ज्या गोष्टींना तुम्ही टच करताय त्याचं विश्लेषण करायला तुम्हाला शिकलं पाहिजे. अतिशय तीक्ष्ण ऑब्झर्वेशन तुमचं असलं पाहिजे. आता पुढे तुम्ही हेच करायचंय. जे काही तुम्हाला अनुभव येतील ते तुम्ही माझ्याशी शेअर करायचं. ओके मॅम एकच मिनिट. शुअर. अजून मला तुम्हाला काही पॉइंटर्स द्यायचे, तुम्ही ते लिहून घ्या. हा मीनाक्षी बोल. अक्का अण्णा नाही मी. मला ती आठवलं, मला कोणी किडनॅप केलं होतं ते. काय? शाब्बास मीनाक्षी. कोण होता तो? अय्यो अक्का तो नाही, ती मी एक्झाम देऊन बाहेर आले ना तेव्हा त्या आश्रमातल्या मॅडम होत्या, मंजुषा मॅडम होत्या. त्यांनी मला चॉकलेट दिलं आणि गाडीत बसवलं. ते मी खाल्लं आणि त्या कुठेतरी घेऊन गेल्या बघा. त्याच होत्या, त्यांनी मला किडनॅप केलं.